नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शो मध्ये आपलं स्वागत. देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या नोट छापखान्यातून चक्क 5 लाखांच्या नोटा गायब झाल्यात आणि या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपास सुरू केलाय. पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. नोटा छापखान्यातून नोटांचं बंडल गायब. नाशिकच्या नोटा छापखान्यात खळबळ. नोटांचं बंडल गहाळ झालं की कुणी लांबवलं. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या नाशिकच्या नोटा छापखान्यातून 500 रुपयांचे तब्बल 10 बंडल गहाळ झालेले आहेत. त्यामुळे या छापखान्यात एकच खळबळ माजलेली आहे. खरं तर देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सरकारी संस्थांपैकी नाशिकची ही टांगसाळ आहे. इथं चलनी नोटा छापल्या जात असल्यामुळे अन्य कुठल्याही सरकारी संस्थेच्या तुलनेत इथली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक मानली जाते. इथली सुरक्षा व्यवस्था भेदणं काही सोपं काम नाही. या छापखान्यात छापल्या जाणाऱ्या प्रत्येक नोटेचा हिशोब ठेवला जातो. एवढी कडक सुरक्षा यंत्रणा असताना सुद्धा या छापखान्यातून 500 रुपयांच्या नोटांची 10 बंडलं गायब कशी काय झाली असा प्रश्न इथल्या प्रशासनाला आता पडलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची करन्सी तयार करणाऱ्या देशातल्या 9 कारखान्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा कारखाना म्हणजे नाशिकची करन्सी प्रेस. आणि ही पुन्हा एकदा उजेडात आलेली 500 आणि 2000च्या नोटा या ठिकाणी छपाई केल्या जातात. पण तयार झालेल्या 500च्या नोटांचं एक पॅकेट ज्याच्यामध्ये 10 बंडल असतात म्हणजे तब्बल 5 लाख रुपयांची रक्कम गहाळ झाल्याची तक्रार करन्सी प्रेस व्यवस्थापनानं पोलिसात दिलेली आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी खरं तर हे गहाळ झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 3 ते 4 महिने तब्बल या घटनेला झाले असावे, पण तपासामध्ये कोणतेही निष्पन्न न झाल्यानं अखेर ही तक्रार दाखल करण्यात आली. या टांगसाळीतून 12 फेब्रुवारीला 500 रुपयांची नवी कोरी बंडल गायब झाल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलेलं होतं. त्यानंतर प्रशासनाकडून अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आलेली होती. फेब्रुवारी महिन्यापासून खात्यांतर्गत चौकशी करण्यात आलेली होती आणि यासाठी फॅक्ट फाइंडिंग कमिटी सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती. मात्र त्यातून काहीही निष्पन्न न झाल्यामुळं अखेर छापखाना प्रशासनानं पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. फॅक्ट फाइंडिंग कमिटीचा अहवाल आता अभ्यासायचा आपल्याला आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे जबाब वगैरे सगळ्या कर्मचाऱ्यांचे घेतलेले आहेत, परंतु ते बंडल त्यांना मिळून आलेलं नाही. त्यांच्या व्हिजिलन्सचं देखील तसं पत्र त्यांना आलं होतं आणि त्या आधारे त्यांनी फॅक्ट फाइंडिंग कमिटीच्या आधारे ते मिळून न आल्यामुळे ते आता चोरीचा गुन्हा आपल्याला दाखल करावा लागतो. नोटा छापखान्यातून 5 लाख रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्यामुळे नाशिकची टांगसाळ पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आता तपासाला सुरुवातही केली आहे. करन्सी नोट प्रेस म्हणजे नोटा छापण्याचा जो कारखाना आहे तो पूर्णतः भारत सरकारच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्यामध्ये 500 रुपयाचं एक बंडल म्हणजे 500 रुपयाचे एक बंडल म्हणजे 10चं बंडल असे एकूण 5 लाख रुपये ते बंडल गहाळ झाले आहे अशी उपनगर पोलीस स्टेशनला आता तक्रार प्राप्त झालेल्या आहेत. नोटा छापखान्यातून 500 रुपयांचं बंडल कुठे आणि कसं गहाळ झालं, हे नोटांचं बंडल कोणी लंपास केलं तर नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. छापखाना प्रशासनानं दिलेल्या तक्रारीमधून आणखी काही गोष्टींचा खुलासा होणार आहे. या तक्रारीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा सुद्धा समोर नव्याने येण्याची शक्यता पोलीस अधिकारी बोलून दाखवत आहेत. अभेद्य सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी प्रेसमधील नोटा गायब होतातच कशा, हा प्रश्न स्वतः पोलिसांनी उपस्थित केल्याची माहिती आपल्याला समजते. आणि याचमुळे नेमकं लोडिंगच्या ठिकाणी झालं, ट्रान्सपोर्टेशनच्या ठिकाणी झालं का कोणत्या डिपार्टमेंटमध्ये या नोटा तयार होऊन आल्या, त्या सगळ्याच ठिकाणची सिक्युरिटी आणखीन CCTV फुटेज हे पोलिसांनी आता ताब्यात घेण्याला सुरुवात करणार आहे. नाशिकच्या नोटा छापखान्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे, पण असं असताना सुद्धा इथून 500 रुपयांच्या नोटांचं बंडल गायब झालेत. त्यामुळे इथल्या सुरक्षा यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तपासामध्ये आपण भाग निष्पन्न करू की ह्या गुन्ह्याचा तपास होईल, त्यामध्ये तो गहाळ झालेला आहे, चोरी झालेली आहे किंवा काय झालेली आहे किंवा कुणी चोरी केलेली आहे किंवा कसं भेदून बाहेर गेले याबाबतचा निश्चितच पोलीस तपास करतील. नाशिक टाकसाळीतून 5 लाख रुपये गहाळ झालेत. खरं तर ही रक्कम फार मोठी नसली तरी हा प्रकार मात्र गंभीर आहे.
करन्सी प्रेसमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जे कर्मचारी काम करतात इथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. CRPFच्या अंडर असलेली सुरक्षा व्यवस्था आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस या नोटांचं पूर्ण फायनल काम होतं, ज्यावेळेस कटिंग होतं, ज्यावेळेस लोडिंग होतं आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ती रक्कम जाते, याच दरम्यान कुठेतरी ही रक्कम गहाळ झाली असावी अशा प्रकारचा अंदाज जरी व्यक्त होत असला तरीही 5 लाख रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा ज्याच्यावर रेडी टू यूज म्हणजे गव्हर्नरांची स्वाक्षरी झालेली नोट ज्यावेळेस गायब होते त्यावेळेस हा खूप मोठा गदारोळ उठणार आहे. करन्सी प्रेसमधनं अशा प्रकारे करन्सी गायब होणार आणि याच ठिकाणी तेलगी घोटाळ्याची पार्श्वभूमी असल्यामुळं पुन्हा एकदा नाशिकची करन्सी प्रेसचं हे प्रकरण उजेडात आलेलं आहे. मुळात लक्षात हे घेणं आवश्यक आहे की ही व्याप्ती फक्त 5 लाख रुपयापर्यंतच आहे का याची व्याप्ती अजूनपर्यंत यापेक्षा अधिक जास्त आहे. आणि जर का खरोखर ट्रान्सपोर्टेशनमध्ये या नोटा जर का गायब झाल्या असतील तर ही घटना पहिलीच झाली आहे की यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत असे अनेक प्रकारचे प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. पण व्यवस्थापनानं केलेल्या चौकशीत तथ्य त्यांना काही यात नेमका निष्कर्ष काढता आला नाही म्हणून अखेर ही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. करन्सी नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आलाय आणि या प्रकरणी 4 शाफ्टमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवले जाणार आहेत. पाहूया. या नोटांप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल. पोलिसांनी ताब्यात घेतलं CCTV फुटेज. नाशिकच्या नोटा छापखान्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नाशिक नोटा छापखान्यातून 500 रुपयांचे 10 बंडल गहाळ झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ती रक्कम एकूण 5 लाखांची होती. या प्रकरणी छापखाना प्रशासनानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. नाशिक पोलिसांनी त्यासाठी 4 पथकं तयार केली आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी छापखान्याला भेट देऊन आढावा घेतला. खरं तर हा विषय नोटा छापखान्याशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासात अत्यंत गोपनीयता पाळली जातीये. मिळालेल्या माहितीनुसार छापखान्याच्या 4 शॉपमधील CCTV फुटेज पोलीस ताब्यात घेणार आहेत. तसंच या शॉपमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. नाशिकच्या नोटा छापखान्याला केंद्रीय सुरक्षा दलाची अभेद्य अशी सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे हा सगळ्यात सुरक्षित असा परिसर मानला जातोय. इथली सुरक्षा व्यवस्था भेदणं हे कुणालाही शक्य होणार नाही. मात्र तरीही अभेद्य सुरक्षा असतानाही नोटांचा बंडल गहाळ झाल्यामुळे सगळी यंत्रणाच हादरून गेली आहे. जवळपास 6 महिन्यांपूर्वी 5 लाखांच्या नोटा गहाळ झाल्याचं उघड झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात तब्बल 2 महिने छापखान्यातील काम बंद होतं. मात्र पुन्हा काम सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. मात्र छापखाना प्रशासनानं इतके दिवस तो प्रकार लपवून का ठेवला होता? केवळ 5 लाखांच्या नोटा गहाळ झाल्या की रक्कम आणखीन मोठी आहे याचाही आता पोलीस तपास करणार आहेत. छापखान्यातून नोटांचा बंडल गायब झाल्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलंय. पोलिसांकडून वेगानं तपास केला जातोय. CCTVच्या माध्यमातूनही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिकहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विषय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट मार्फत मुंबईत चालवण्यात येणाऱ्या प्रवासी बस सेवेला 9 दशकांहून अधिक काळाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एका खासगी कंपनीच्या माध्यमातून मुंबईत ट्राम सेवेला सुरुवात झाली होती. पुढे काळाच्या ओघात ट्राम मागे पडली आणि बस सेवा सुरू झाली. या सगळ्या सेवेला आज 95 वर्ष पूर्ण झाली आहेत. पाहूयात बेस्टच्या या सगळ्या प्रवासाचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते, पण तितकंच महत्त्व मुंबईतील बेस्ट बस सेवेलाही आहे. गेल्या 9 दशकांहून अधिक काळापासून बेस्ट मुंबईतल्या कर्मचाऱ्यांना, चाकरमान्यांना अविरत सेवा देते.
खरं तर त्या काळी बेस्ट वेगळ्या रूपात होती. बेस्टच्या इतिहासावर नजर टाकल्यास 9 दशकांपूर्वी ही सेवा बॉम्बे ट्रामवेज या कंपनीच्या माध्यमातून चालवली जात होती. सुरुवातीच्या काळात ट्राम घोड्यानं ओढली जात होती. पुढे 1905 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज या कंपनीच्या माध्यमातून विजेवर धावणारी ट्राम सेवा सुरू केली गेली. तर 1926 मध्ये मुंबईत बस सेवेला सुरुवात झाली. कुलाब्यातील अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर ही पहिली बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत एकाच वेळी ट्राम आणि बस सेवा चालवली जात होती. सुरुवातीच्या काळात ट्राम प्रवासाकडे मुंबईकरांचा ओढा अधिक होता, पण कालांतराने बसचं महत्त्व वाढत गेलं. त्यामुळे ट्राम सेवेला घरघर लागली आणि 1953 मध्ये ट्राम सेवा कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ही सेवा बंद होण्याआधी मुंबईत डबल डेकरचं आगमन झालेलं होतं. त्यामुळे प्रवासी वाहतूक क्षमता वाढली होती. तसंच प्रवाशांनाही या बसेसचं खास आकर्षण होतं, जे आजही कायम आहे. काळासोबत बेस्टचं रूपही बदलत गेलं. तसंच तिच्या व्यवस्थापनातही बदल झाला. 7 ऑगस्ट 1947 ला मुंबई महापालिकेनं बेस्ट कंपनीचा ताबा घेतला आणि तिथून पुढे बेस्टच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. आज बेस्टच्या ताफ्यात 2000हून अधिक बसेस आहेत. अखंड सेवा आम्ही या बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई उपनगर आणि पश्चिम उपनगराला या ठिकाणी देतो. जवळजवळ सध्या आमच्या 2000 बसेस स्वतःच्या कार्यरत आहेत. 1400 बसेस आमच्या वेट लिस्टच्या या ठिकाणी कार्यरत आहेत. डबल डेकर बसेस आमच्याकडे कार्यरत आहेत. बेस्टनं एकेकाळी सुवर्णकाळ पाहिलाय आणि आजही मुंबईकरांच्या दृष्टीनं बेस्टला वेगळं महत्व आहे. पण गेल्या काही वर्षात बेस्टची आर्थिक स्थिती बिघडली आहे. महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकारची मदत व्हायला पाहिजे होती. त्या गेले 5 वर्षामध्ये आता BMC मदत करत आहे, पण त्याच्या आधी कोणी मदत केली नाही. आणि बेस्टच्या जे GM येतात ते स्वतःचे रिझन घेऊन येतात आणि त्याचे कारण काही GMचे जे पॉलिसी निर्णय घेतलेले आहे त्याचे अवलंबून आज बेस्टच्या परिस्थिती हलकी आहे. बेस्टच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यास सुरुवातीच्या काळात घोड्याच्या सहाय्याने ट्राम ओढली जात होती. पुढे तिला विजेची गती मिळाली. आता वातानुकूलित बसेसही बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्यात. देशातील कोणत्याही शहरातील बस सेवेच्या तुलनेत बेस्टची सेवा नावाप्रमाणेच बेस्ट मानली जाते. म्हणूनच आजही मुंबईकर बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य देतात. सुष्मिता भदाणे पाटीलसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर बेस्टच्या या 9 दशकांहून अधिक काळाच्या प्रवासाविषयी आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी बेस्टचे वाहक आणि चालकांशी संवाद साधलाय. पाहूयात काय आहेत त्यांच्या भावना. मुंबईत आल्यानंतर डबल डेकरचा प्रवास अनेकांना हवाच असतो आणि म्हणूनच आज या बेस्टचं दैदिप्यमान असं ऐश्वर्य आपण अनुभवणार आहोत. आणि याच्याच कारण आहे की आज ही बेस्ट सेवा अनेकांना, मुंबईकरांना खूप सारं देऊन गेलेली आहे. मुंबईच्या या बेस्टचा इतिहास नेमका काय आहे, कारण प्रत्येक मुंबईकराला कोविडच्या काळामध्ये बेस्टने तारलंय. बेस्ट ही साधारणतः 1873 पासून अस्तित्वात आहे. पूर्वी ती खाजगी बॉम्बे ट्रामवेज कंपनी म्हणून होती आणि या बस गाड्या कायमच रस्त्यावरती धावतात. ते अनेक कर्मचाऱ्यांमुळे. अशाच कर्मचाऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. हे सगळे कर्मचारी आपल्याला खास या डबल डेकर बसमध्ये भेटणार आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर मुंबईकरांच्या सेवेमध्ये तुम्ही कायमच असतात. जितका मोठा अनुभव बेस्टला आहे तितक्याच दैदिप्यमान असं काम तुम्ही केलेलं आहे, तितकंच चांगलं काम तुम्ही करतात. किती समाधान आहे याचं? भरपूर समाधान आहे. बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे आणि जनसेवा करणं आणि योग्य सुरक्षित गाड्या चालवणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही करतच असतो. मुळातच ही बेस्ट गाडी किंवा डबल डेकर गाडी ही फार सुंदर असते. म्हणजे अगदी लहानपणी तुम्हाला बेस्ट बघितली की ती डबल डेकर आठवायची. तुम्ही अनेक प्रवाशांची ने-आण करत असतात. काही कटू आठवणी असतात, काही चांगल्या आठवणी असतात. अनेक आठवणींचा एक खजिना तुमच्या जवळ असेल. भरपूर येतात तसे, परंतु त्यातल्या त्यात चांगले अनुभव आम्हाला भरपूर प्रमाणात येत आहे. कारण जसे आम्ही प्रवाशांची चांगल्या याने सुविधा देऊ त्याचप्रमाणे आम्हाला समोरून सुद्धा त्याचप्रमाणे प्रतिसाद भेटत असतो आणि प्रवासी सुद्धा आमच्याबरोबर त्याचप्रमाणे वागत असतात.
तुम्हाला काय अनुभव? का आता मुंबईची ही कॉलेजच्या म्हणजे यंग पिढीची आवडती बस आहे. डबल डेकर म्हणजे सर्वांना आवडते. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बेस्टच्या समितीवर अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आणि मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी केलेली ही खास बातचीत. जवळपास 22 वर्ष या बेस्ट समितीमध्ये सदस्य म्हणून काम करणारे रवी राजा आपल्याबरोबर आहे. ते आता सध्या विरोधी पक्षनेता सुद्धा आहेत. रवीजी, सगळ्यात जास्त प्रदीर्घ अनुभव आहे तुम्हाला बेस्ट समितीमध्ये काम करण्याचा. तुमच्यासाठी बेस्ट समिती काय आहे आणि बेस्ट मुळात बेस्ट अंडरटेकिंग तुमच्यासाठी किती महत्त्वाची? आणि मुंबईचे जसं आपण सांगितलं आहे की जीवनवाहिनी बेस्ट बसेस आहे. आम्ही जेव्हा स्कूलमध्ये जातात तेव्हा आम्हाला मुंबईमध्ये एक डबल डेकर बस आणि त्याच्या आधी ट्रिपल डेकर बस होते. त्याला एक लोक बेस्टमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते. आणि बेस्टमध्ये असं आहे की मुंबईमध्ये बेस्ट एक असा आपला सेवा देतात, त्यामध्ये मुंबईकर कधीही विसरू शकत नाही. आनंद असा आहे की मी कधी बेस्टमध्ये चढला, मला डबल डेकर बस आठवतात. आणि ते डबल डेकरमध्ये जेव्हा आम्ही फर्स्ट फ्लोअरमध्ये बसतात आणि ते एकदम फ्रंट सीट आहे ना, ते आम्हाला एकदम आम्ही बसून असं आनंदित होतात की आम्ही एक प्लेनमध्ये बसलेलं. त्यासाठी ते जे आठवण आहे, आता आम्ही जेव्हा हे बघतात आम्हाला एक खरोखरी मनात एक वेदना होतात. बेस्टच्या गेल्या वर्षी 2,200 कोटी BMCने दिले होते. यावर्षी 1,500 कोटी देणार आहे. बट त्याचे नंतर बेस्टच्या फायनान्शियल सिच्युएशन खरी नाही. 3,200 कोटीच्या संचित तूट आहे. ते कसं भरणार? तर हे सगळं आता असं आहे की आपण कुठे ना कुठे आता बेस्टच्या ॲसेट्स आहे. मी बँगलोरमध्ये गेले होते, बँगलोरच्या ट्रान्सपोर्ट पाहिले, त्यांनी सगळे ॲसेट्सचा कमर्शियल यूज केले आणि त्याचे पैसे ट्रान्सपोर्टला केलेले आहे. आणि तिकडे 7,500-8,000 बसेस आहे आणि आम्ही आता 3,000पेक्षा कमी झालेलं आहे. तर त्यासाठी आपला जे कमर्शियल जे ॲसेट्स आहे त्याला कुठे ना कुठे वापरायला पाहिजे. आणि त्याला जे आपल्याला मुभा मिळणार, जे पैसे आपल्याला मिळणार, त्याला ट्रान्सपोर्टमध्ये आपण वापरून ट्रान्सपोर्टला सक्षम करायला पाहिजे, असं माझं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच वेळ झाली इथं थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या सगळ्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. मास्क आठवणीने लावा. काळजी घ्या. नमस्कार.